लोकमत.com मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपल्या बरोबर आहेत डेट्रॉईटहून डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार. त्यांनी नुकतीच डेट्रॉईट मधली एक महत्वाची निवडणूक जिंकलेली आहे. आपण सगळेजण अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाची वाट बघत असताना आलेली ही बातमी केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे, ते जगभरात पसरलेल्या सगळ्या मराठी माणसांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची अशी बातमी आहे. डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन. आणि बेळगाव मधल्या तुमच्या जन्मगावातल्या सगळ्या लोकांसह, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांसह, मगाशी मी म्हटलं तसं जगभरात पसरलेल्या स्थलांतरित मराठी माणसांच्या वतीने मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. कॉंग्रॅच्युलेशन्स. यू मेड अस ऑल व्हेरी व्हेरी प्राऊड. तुमच्या पुस्तकाचं नाव वापरून म्हणायचं म्हटलं तर ही श्रीची इच्छा अखेरीस पूर्ण झालेली आहे. आज तुम्ही मायदेशातल्या सगळ्या लोकांशी बोलतात. या क्षणी तुमच्या मनात नेमक्या भावना काय? खूप मला अभिनंदनाचे कॉल येत आहेत, लोक भेटतायत. पण घरातून झालेलं कौतुक जे आहे, आपल्या गावातनं, आपल्या माणसातून जे झालेलं कौतुक आहे, त्याचं महत्व जरा वेगळंच आहे. तेव्हा तुम्ही आणि लोकमत तर्फे केलेला हा कॉल यानं माझं खूप मन भरून आलं. खूप आनंद झाला आपल्याशी बोलून आणि थँक्यू. आज कारण मी तुमच्या पुस्तकाच्या प्रवासापासून मी तुम्हाला ओळखते आणि तुमच्या आईलाही मी भेटलेली आहे, तुमच्या कुटुंबाला मी भेटलेली आहे. आणि आज या क्षणी इंदिंच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल, हे मात्र मला नक्की वाटतं. नक्कीच आहे. आणि तिनं जे संस्कार केले बेळगावमध्ये, गरिबीमध्ये, कष्टामध्ये, जे आईकडून जे संस्कार मिळाले मला, आईंनीकडून, मी त्याला इंदी म्हणतो आईला, तर ते संस्कार कधीच मी विसरणार नाही. आणि त्याचाच प्रभाव कायम राहिलाय. आणि आता सुद्धा जे मी अमेरिकेत काम करतोय ते सुद्धा त्या ज्या काही व्हॅल्यू सिस्टीम माझ्या आईनं शिकवल्या, कोल्हापुरात वाढलेली, मॅट्रिक सुद्धा होऊ शकली नाही, लवकर लग्न झालं अशी माझी आई, एवढी मुलांना वाढवलं चांगलं. आणि तिच्याकडून जे काही मी शिकलो तितकं मी कुठूनच काही शिकलो नाही. आणि ते तिचे शब्द, तिचे आमच्यावर घातलेले संस्कार, हे आम्ही मुलं सगळी तिची कधीच विसरणार नाही. आणि तिची आज निश्चितपणे. नक्कीच आठवण येते. खरंय. आणि डॉक्टर ठाणेदार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाही स्थलांतर होऊन दुसऱ्या देशात गेलेल्या एखाद्या व्यक्तीनी त्या देशातल्या संवैधानिक सिस्टीम मध्ये प्रवेश करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण आता अमेरिकेत तुम्हाला मिळालेला विजय ह्याला आणखीन अनेक अर्थांनी महत्व आहे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या जगभरासाठी हा अतिशय गुंतागुंतीचा काळ आहे, कॉम्प्लिकेटेड टाइम ज्याला आपण म्हणतो. अमेरिका हा सुद्धा आता या क्षणी अत्यंत दुभंगलेला देश आहे. म्हणजे तुमच्याशी बोलता बोलता मी इकडे बघते तर 264, 214 अशी फायनल टॅली मला दिसते आहे. अमेरिकेमध्ये अतिशय गेल्या 4 वर्षानंतरच्या काळामध्ये अतिशय अस्वस्थतेचा असा काळ अमेरिकेमध्ये आता आहे. स्थानिक आणि बाहेरचे हा संघर्ष मोठा आहे. वर्ण संघर्ष पुन्हा उफाळून आलेला आहे. ब्लॅक लाईव्ह मॅटर सारखी चळवळ रस्त्यावर अमेरिकेच्या लढली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवरती एका इंडियन अमेरिकन व्यक्तीला एवढं मोठं राजकीय यश मिळणं, आणि ते सुद्धा 93% तुमचं व्होट शेअर आहे, विच इज अनहर्ड ऑफ फॉर एनी इंडियन सिटीजन. तर याचं पॉलिटिकल आणि सोशल महत्व जे आहे अमेरिकेत आता या क्षणाला, त्याच्याबद्दल थोडं बोला. हो, कारण हे खूप अवघड होतं. हा जो माझा मतदारसंघ आहे, डिस्ट्रिक्ट 3, हा डिट्रॉइटचा एक भाग आहे. आणि या भागामध्ये तसं म्हटलं तर भारतीय लोक नाहीच आहेत, मराठी तरी अजिबातच नाही आहेत, भारतीय सुद्धा नाही आहेत. आणि या भागामध्ये जवळजवळ 85% आफ्रिकन अमेरिकन लोक आहेत. आणि मी प्रचार खूप लवकर सुरू केला, कारण या लोकांना माझ्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि आमच्याकडे 2 प्रकारच्या इलेक्शन असतात. पहिली जी इलेक्शन ही पक्षातली अंतर्गत इलेक्शन असते, त्याला आम्ही प्रायमरी म्हणतो. ती आमची ऑगस्ट 4 झाली. त्याच्यामध्ये 8 उमेदवार होते आणि त्या 8 उमेदवारांमध्ये मी निवडून आलो.
पण त्यासाठी मला खूप प्रचार म्हणजे करावा लागला. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते, हो, करते. बोला ना, बोला ना. आपल्याकडच्या लोकांना, कारण भारतापेक्षा अमेरिकेची एकूणच सिस्टीम सगळी ही खूप वेगळी आहे आणि होय, भारतीय लोकांसाठी ती जास्ती कॉम्प्लिकेटेड पण आहे. म्हणजे तुम्ही जी प्रायमरी म्हणता, तर होय. डेमोक्रेटिक पक्षाचं तुमच्या डिस्ट्रिक्ट मधलं तिकीट मिळवण्यासाठी पण तुम्हाला एक निवडणूक लढवावी लागते. बरोबर हो, ना? हो, ते हो, हो. ते पण जरा थोडं स्पष्ट करून सांगा. आणि म्हणजे आपल्याकडे कसं हायकमांड ठरवतं की कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाला मिळणार नाही. परंतु हा प्रकार इथं नाहीये. हायकमांड म्हणजेच जनताच आहे. आणि जी डेमोक्रॅटिक पक्षाचे जे मतदार आहेत, म्हणजे जवळजवळ अमेरिकेमधले अर्धे मतदार डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत, उरलेले अर्धे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्याचमुळे आता बघा ना, ही इलेक्शन जी डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन मध्ये आहे ती अतिशय चुरशीची आहे आणि काही मोजक्या मतानं त्यातले कोणी हा किंवा तो निवडून येतील दोघांपैकी कोणीतरी. तर इतकं म्हणजे दोन प्रकारचा ह्या दोन पक्ष आहेत. दोन्ही पक्ष प्रचंड प्रबळ आहेत आणि तर पक्षामध्ये सुद्धा एक डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस पाळली जाते आणि पक्षामध्ये सुद्धा इलेक्शन असते आणि शेवटी मतदारच ठरवतात की आपल्या पक्षाचा उमेदवार कोण असावा. आणि ही एक मला वाटतं अतिशय चांगली पद्धत आहे, डेमोक्रॅटिक पद्धत आहे. आणि तिथं मी जेव्हा निवडणुकीला उभारलो तेव्हा बघा ना, की प्रत्येक मतदाराला असं वाटतं की आपल्यासारखा बोलणारा, आपल्यासारखा दिसणारा असा हम्म, हम्म. कोणीतरी नेता आपला असावा. बरोबर. बरं, मी तिथं जन्मलो नाही, तसा दिसत नाही, तसा मी बोलत नाही तिथल्या हो, लोकांसारखा. त्यामुळे हा माणसावर आपण विश्वास कसा ठेवायचा? खरंय. ज्याला आपले प्रश्न समजणार आहेत का? हा बाहेर देशातून आलेला याला समजणार आहे का आपल्याकडे काय चाललंय हे? आणि माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय श्रीमंत लोक आहेत, ओके. मध्यमवर्गीय लोक आहेत आणि अतिशय गरीब, म्हणजे अमेरिकेतला 3 गरीब भागातला एक भाग म्हणजे माझा मतदारसंघ. तेव्हा हो. मी तेव्हा माझा मतदारसंघ हा असा मिश्रित आहे आणि मी त्यांना काय सांगितलं की हे सगळे भाग मी मध्यमवर्गीय म्हणून जगलोय, अतिशय गरिबीमध्ये पण वाढलोय आणि खूप प्रचंड बिझनेस वाढवून मालमत्ता करून चांगलं सुद्धा केलेलं आहे मी. तेव्हा मी सर्व स्तरावरती जगलेलो आहे, सर्व अनुभव मी घेतलेले आहेत आणि आपल्याला जर खरी लोकशाही आणायची असेल तर आपण तळागाळातल्या लोकांना वरती आणलं पाहिजे. कारण कधी काय होतं की फक्त जेव्हा इकॉनॉमी वाढते तेव्हा फक्त श्रीमंत लोक जे आहेत त्यांचंच भलं होतं, गरीबच राहतात. तर माझं असं म्हणणं आहे की आपण गरिबांना मुख्य म्हणजे उचललं पाहिजे आणि ते करताना कसं करायचं की ती इकॉनॉमी आणि म्हणजे स्मॉल बिझनेस ओनरशिप, एंटरप्रेन्योरशिप हे मला इथं आणायचं आहे, जो माझी स्पेशालिटी आहे. तुम्ही मगाशी जे म्हणालात, की तुमच्या मतदारसंघात मराठी माणसं तर सोडाच, पण भारतीय स्थलांतरितांचं सुद्धा प्रमाण अगदीच कमी आहे. काळे हो, आणि गोरे असे दोन प्रकारचे अमेरिकन नागरिकांचं प्राबल्य असलेला असा तुमचा मतदारसंघ आहे. तुम्ही हो, त्यांच्यासारखे बोलत नाही. तुम्ही हो, त्यांच्या देशात जन्मलेले नाही. तुम्ही हो, त्यांच्यासारखे दिसतही नाही. आणि हो, म्हणजे तरी तुम्ही मला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या, असं जेव्हा तुम्ही त्यांना सांगायला गेला असाल, तेव्हा हो. तुमचा संघर्ष कुठपासून सुरू झाला असेल याची कल्पना आम्हाला करता येणं सुद्धा खरं तर अवघड आहे. ज्यांनी अमेरिका पाहिलेली नाही त्यांच्यासाठी तर हे आव्हान किती गुंतागुंतीचं आणि संमिश्र असेल हे कळणं खूप अवघड आहे. तुम्ही म्हणता की प्रायमरीज जिंकल्याच्या नंतर तुमचा प्रचार सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच कोविडची मोठ्या प्रमाणावरती पॅन्डेमिक जगभरात आली आणि अमेरिकेत तर त्याचा प्रभाव खूप जास्ती होता. आणि अमेरिकेत सुद्धा डोअर नॉकिंग ज्याला म्हणतात, म्हणजे घरोघरी हो. जाऊन लोकांशी बोलणं, हा म्हणजे अतिशय दृष्ट्या अत्यंत प्रगत अशा देशामध्ये सुद्धा डोअर नॉकिंगला खूप महत्व आहे. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा डोअर नॉकिंगचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती केला गेला. जेव्हा तुम्ही घरोघरी जात होतात या मतदारांशी बोलायला, तेव्हा तुमचा प्रचाराचा अनुभव कसा होता? प्रचाराचा म्हणजे सुरुवातीला थोडीशी शंका की हा, हा कोण माणूस आपल्याकडे कोण आलाय. माणूस आला? हा, हा, आणि जेव्हा माझी ती गोष्ट ऐकतील माझ्या आईची, जेव्हा मी त्यांना म्हणेल की माझी आई सुद्धा तुमच्यासारखीच आहे आणि हा, तिने सुद्धा असेच मुलांना वाढवलंय, असेच संस्कार केलेले आहेत आणि म्हटलं की तसं जरी आपण इतक्या 8, 9, 10 हजार मैल दूर जरी वाढलो असलो तरी आपल्यामध्ये खूप साम्य आहे, कारण आपले प्रॉब्लेम सारखे आहेत. आणि हे बघा, मी अशाच कठीण परिस्थितीमध्ये वाढलो
आणि एज्युकेशन घेतलं, शिक्षणामुळे माझ्यामध्ये फरक झाला. आणि जेव्हा मी BSc शिकलो, मास्टर्स शिकलो, तेव्हा माझ्या गरिबीमुळे मला स्वस्तामध्ये फुकटामध्ये शिकता आलं भारतामध्ये. पण अमेरिकेमध्ये कॉलेजचं शिक्षण अतिशय महाग आहे. ते सामान्य माणसाला परवडत नाही असं आहे. तेव्हा आपण ही सगळी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. बरेचदा मुलं 6-7 वर्षाची असताना शाळेमध्ये जातात. त्यामुळे 3री पर्यंत गेल्यानंतर त्यांना वाचता येत नाही किंवा चांगलं गणित करता येत नाही. तर माझा हा प्लॅन असा आहे की मुलांना आपण 3 वर्षाच्या असल्यापासून गणित वाचायला शिकवायचं. म्हणजे ही सगळी स्किल्स त्यांना लवकर द्यायची. आपली सिस्टम, शिक्षण पद्धती सगळी बदलायची. आणि हे जेव्हा मी माझे अनुभव जेव्हा लोकांना सांगायला लागलो, माझी जशी पत्नी निधन झालं, मी 2 मुलांना एक सिंगल पॅरेंट म्हणून वाढवलं. हे जे माझे अनुभव मी लोकांना सांगायला लागल्यानंतर त्यांना समजायला लागलं की आपल्यामध्ये बरंच साम्य आहे. जरी आपण बाहेरून जरी वेगळे असलो तरी आतून आपले प्रश्न काही वेगळे नाहीयेत. आपले प्रश्न एकच आहेत. आणि हे जेव्हा त्यांच्यामध्ये विश्वास यायला लागला, तेव्हा त्यांच्याकडून मला सपोर्ट वाढला आणि यायला लागला माझ्याकडे. जे कोणी ह्या मुलाखतीत तुम्ही आता जे सांगता आहात ते ऐकत असतील, त्यांना एक धक्का याचा बसेल. कारण भारतामधल्या किंवा जगभरातल्या आपण असं म्हणू, बहुसंख्य नागरिकांच्या डोळ्यासमोरचं अमेरिकेचं चित्र हे हॉलिवूडच्या सिनेमामध्ये किंवा टीव्हीवरच्या सिटकॉम मध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे हो. त्यांच्या डोळ्यासमोरची अमेरिका ही न्यूयॉर्क मधली किंवा कॅलिफोर्नियातली अशी श्रीमंत आणि वैभव संपन्न आणि अतिशय वेल ऑफ अशी अमेरिका असते. हो, हो. त्याच्यामुळे तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मुलाखती देताना ज्या प्रायोरिटीज सांगितल्या आहेत, त्या प्रायोरिटीज जर का लोकांनी ऐकल्या आमच्याकडच्या, तर त्यांना धक्का बसेल की त्यांना असं वाटेल की हा माणूस बिहारमध्ये निवडून आलाय का हा माणूस अमेरिकेत निवडून आला. कारण हो. बेसिक प्रश्न जे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर गेलात ते काय काय आहेत? बेरोजगारी आहे, हो. शाळांची परिस्थिती सुधारणं आहे, कमी हो. वयात मुलांना शाळेत पाठवता येण्यासारखी आर्थिक आधार पालकांना असणं हे आहे, हो. गुन्हेगारी आणि गन व्हायलन्स हा महत्वाचा मुद्दा तुमच्या निवडणुकीत होता. आणि 2 अजून महत्वाचे मुद्दे होते ते म्हणजे डम्पिंग ग्राउंड क्लिअर करणे, कचरा हो. आणि करतो. पाण्याचा प्रश्न सोडवणे. हो. याच्यावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे. एवढंच खरंच नव्हे आहे. तर तुमच्या फेसबुकवरती तुम्ही एक पोस्ट टाकली होती की तिथे एक रस्त्यावर खड्डा आहे, मोठा खड्डा आहे. त्या होय. खड्ड्यामध्ये तुम्ही एक नाणं टाकता आणि म्हणता होय. की कुठे गेलं हे नाणं? म्हणजे हे चित्र नक्की कुठलं आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. तर ह्या प्रायोरिटीज अजूनही अमेरिकेसारख्या देशात असतात. हे विषमतेचं चित्र नेमकं काय ज्याच्याबद्दल भारतीयांना खूप उत्सुकता वाटू शकते? कारण अमेरिकेमध्ये म्हणतात की 2 प्रकारच्या अमेरिका आहेत. एक श्रीमंत अमेरिका आहे आणि एक गरीब अमेरिका आहे. आणि हो. जशी इकॉनॉमी वाढतीये तशी श्रीमंत अमेरिका आणखीन आणि आणखीन श्रीमंत होतीये. पण त्या इकॉनॉमी जे स्टॉक मार्केट वाढतंय पण त्याचा फायदा गरीब माणसाला मिळत नाहीये. बरीचशी गरीब माणसं तासाला कमी $5-10 तासाला अशा रीतीनं करतायत. 2-2, 3-3 जॉब्स करतायत फॅमिलीला वाढवण्यासाठी म्हणून. त्यांना बऱ्याचशा गोष्टींच्याकडे त्यांना इव्हन स्वच्छ चांगलं पिण्याचं पाणी मिळण्याचा प्रॉब्लेम असतो. आणि मी त्यांना म्हणलं की माझ्या बेळगावी माझ्या घरी वाहतं पाणीच नव्हतं. म्युन्सिपाल्टीला 2 तास पाणी यायचं आणि आम्ही रांक लावून तिथं जाऊन बादल्या घेऊन पाणी भरत होतो. तेव्हा तुमचे प्रश्न मला बादल्या समजतात. लावून पाणी भरायचं. हो, हो. तर म्हटलं तुमचे प्रश्न हां, मला हां. समजतात. तर आपण नेहमीच ती श्रीमंत बलाढ्य अमेरिका पाहतो, पण गरीब अमेरिकेमधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायला पाहिजेत. आणि त्यासाठी मी काय म्हणतो की त्यांना स्वावलंबी बनवलं पाहिजे. त्यांना स्मॉल बिझनेसेस करण्याचे प्रवृत्त केलं पाहिजे. एंटरप्रेन्योरशिप आणली पाहिजे. हे जे माझे स्वतःचे अनुभव आहेत, तेच मी मांडतोय आणि तेच मी आणतोय. तेव्हा जेव्हा मी ही नवीन जागा आता घेतोय, तेव्हा मी माझ्या आयुष्यातले प्रसंग जे मी काही शिकलो आयुष्यातून, जसं बिझनेस वाढवले, शिक्षण घेतलं, तेच मी माझ्या मतदारांना अवेलेबल करून देण्यात आहे. कारण मी जर अमेरिकन ड्रीमचा एक एक्झाम्पल असेल, तर ते अमेरिकन ड्रीम आता इथं सगळे अमेरिकेतच फेड होतंय. तेच अवेलेबल नाहीये लोकांना आणि ते अवेलेबल करून द्यायचं, हा माझा हेतू आहे राजकारणात जायचा. खरं म्हणजे मी राजकारणी नाहीये, मी बिझनेसमन आहे. पण मी ते बिझनेस करणे सोडून आता राजकारणात आलो कारण मला असं वाटलं की आपण काही आपल्या समाजासाठी देणं लागतो.
आणि ते देणं आपण पूर्ण केलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर ठाणेदार तोच होता. तुम्ही बेळगावच्या कुटुंबात जन्माला आलात. तुमचे आई वडील हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या आईनी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या भावंडांना वाढवलं. त्याच्यानंतर तुमचा तो बेळगाव मधला प्राथमिक शिक्षणाचा, माध्यमिक शिक्षणाचा प्रवास, त्याच्यानंतर मुंबई आणि पुण्यातलं तुमचं शिक्षण, नंतर स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेला जाणं, अमेरिकेमध्ये तगून राहणं पीएचडी पूर्ण होईपर्यंत, त्याच्यानंतर नोकरी मिळवण्याचा संघर्ष, नोकरी मिळाल्यावर स्वतःचा उद्योग उभं करण्याची धडपड आणि अगदी मिलियनर होईपर्यंतचा प्रवास आणि एवढ्या मोठ्या टोकाला गेल्यानंतर परत खाली येणं, म्हणजे उद्योगामध्ये वाट्याला अपयश येणं आणि परत शून्यापासून सुरुवात करून तुम्ही आधी जिथे होता त्याच्याही पेक्षा वरती पोहोचणं. हा जो तुमचा, जो तुम्ही अमेरिकन ड्रीम असा जो शब्द वापरता आहात, तर हा तुमचा अमेरिकन ड्रीमचा प्रवास बहुसंख्य मराठी वाचकांना माहिती आहे. कारण तुमची ही श्रींची इच्छा, ही श्रीची इच्छा आणि पुन्हा श्री गणेशा ही पुस्तकं अतिशय मोठ्या प्रमाणावरती मराठीमध्ये वाचली गेलेली आहेत, ती भाषांतरित पण झालेली आहे. पण मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की एवढे उतार चढाव, म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तुमचं कुटुंब सावरण्यासाठी परक्या देशात तुम्हाला जो संघर्ष करावा लागला, तो संघर्ष, स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य सांभाळणं, स्वतःचं व्यावसायिक आयुष्य वरती जाऊन पुन्हा खाली येऊन पुन्हा वर घेऊन जाणं, ह्या सगळ्या संघर्षातून पार झाल्यावर एका 60 नंतरच्या टप्प्यात, एका कृतज्ञतेच्या टप्प्यावर तुम्ही पोहोचल्याच्या नंतर अमेरिकेच्या राजकारणात जावं असं तुम्हाला जे वाटलं, त्याच्या मागचं कारण जरा तपशिलाने सांगा. बघा की बिझनेसेस मी आता खूप केले, गेली 30-35 वर्ष मी बिझनेस करतोय. त्याच्यामध्ये चढ उतार झाले, त्याच्यामध्ये पराभव पण झालाच, पण खूप अवॉर्ड्सही मिळाले. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर म्हणून अर्न्स्ट अँड यंगनं मला 3दा सन्मानित केलं. खूप काही झालं आणि आता फॅमिली माझी कम्फर्टेबल आहे, मी कम्फर्टेबल आहे आणि या देशानं मला खूप दिलं. मी इथं आलो ते खिशामध्ये $20 घेऊन आलो, खूप मोठ्या ड्रीम्स घेऊन आलो आणि या देशामध्ये एक इमिग्रंटचं स्वागत, हा इमिग्रंटचाच देश आहे आणि हा इमिग्रंटचा देश तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हिअर टू गो मध्ये इतकं सुंदर त्याचं वर्णन केलंय, ते सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तर तसंच तुम्हाला माहितीच आहे की हा इमिग्रंट्सचा देश आहे आणि इमिग्रंट्सना वेलकम करून केल्यामुळेच हा देश एवढा मोठा पुढे गेलाय. आणि या देशानं जे काही आम्हाला दिलं त्याची थोडीशी आपण परतफेड केली पाहिजे. आता या देशाचा भाग म्हणून राहिलं पाहिजे. फक्त इथं येऊन चांगला व्यवसाय करावा, पैसे मिळवावेत, याच्या पुढे जाऊन समाजामधला एक भाग झालं पाहिजे. कारण हा आपला देश आहे, आपण हा अडॉप्ट केलेला देश आहे आणि त्या देशासाठी काही करणं, त्या देशातील लोकांच्यासाठी काही काही करणं, हे आपलं कर्तव्य आहे आणि ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडायला पाहिजे. आणि यासाठी इमिग्रंट कम्युनिटीनं आपल्या आर्थिक लाभाच्या पुढे जाऊन समाजामध्ये आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही भावना आता हळूहळू इमिग्रंट कम्युनिटीमध्ये यायला लागली आहे आणि त्यामुळे आपल्या कम्युनिटीमधून बरेचसे काही लोक आता राजकारणामध्ये येत आहेत. जसं बिझनेसमध्ये, जसं मेडिसिन मध्ये, रिसर्च मध्ये भारतीय लोकांनी चांगलं काही काम केलंय, तसंच काम आता पब्लिक सर्व्हिस मध्ये करायला पाहिजे आणि आपण लोकांचं जे काही देणं लागतं ते आपण सामाजिक जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. या भावनेनं हे मी केलंय आणि पुढची काही वर्ष जोपर्यंत माझ्यामध्ये एनर्जी आहे, पुढची 10-15, आता बघा ना, बायडन 78 वर्षाचे आहेत, आता ते जगातले बलाढ्य देशाचे प्रेसिडेंट होतील, तेव्हा वयाचा खरं म्हणजे काही प्रश्न नाही आहे आता. त्यामुळे मला वाटतं की हा जो मी आता इलेक्शन निवडलो आणि आता मी स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह झालोय, मला असं वाटतं की मी एक 25 वर्षाचा मुलगा आहे की ज्याला पहिलाच जॉब मिळालाय आणि आता मी नवीन माझं एक करिअर सुरू करतो आणि पुढची 10, 15, 20 जी काही वर्ष असतील ती मला समाजसेवाच करायची. आता परत दुसरा बिझनेस नाही सुरू करायचा, आता फक्त लोकांसाठी काहीतरी काम करायचं, हेच मी ठरवलंय आणि त्याच्यामध्येच डॉक्टर ठाणेदार, मला असं वाटतं की
की इमिग्रंट माणसाच्या आयुष्याचा एक वेगळा टप्प्यात तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे सांगितलं त्याच्यामध्ये मराठी इमिग्रंट जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन कम्युनिटी जी आहे अमेरिकेमधली, त्यांच्या पण एका प्रवासाचा पुढचा टप्प्याचं आरेखन तुम्ही आता तुमच्या बोलण्यामधून केलंय. ज्या पुस्तकाचा उल्लेख तुम्ही केलात फॉर हिअरो टू गो मध्ये, तुमच्या आधीची जी इमिग्रंट पिढी आहे, जे मराठी इमिग्रंटच्या बाबतीत आहे तेच बहुतेक अन्य समूहांच्या बाबतीमध्ये खरं असेल, की ह्याच्या आधीच्या पिढीला समाजाला परत देणं म्हणजे आपण ज्या देशातून आलो, म्हणजे आपला मातृदेश म्हणजे भारत, होय. त्या हो. भारतातल्या सामाजिक संस्थांना मदत करणं, त्या भारतामधल्या आपल्या जुन्या शाळेला हातभार लावणं आणि आपल्याला जी आर्थिक संपन्नता नव्या देशांनी दिली आहे त्या संपन्नतेतून आपण आपल्या मायदेशातल्या 4 लोकांना मदतीचा हात देणं अशी भावना होती. आता त्या भावनेचा विस्तार इमिग्रंटच्या पुढच्या पिढीमध्ये होतोय, ज्याचं प्रतीक मला असं वाटतं तुम्ही आहात. तुमच्या आधी स्वाती दांडेकर आहेत, कुमार बर्वेंसारखी मंडळी आहेत की ज्यांनी या प्रकारे पॉलिटिकल फील्डमध्ये बरंच मोठं काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्या इमिग्रंट कम्युनिटीसाठी तुमची काय स्वप्न असतील, विशेष करून मराठी कम्युनिटीसाठी अमेरिकेत? म्हणजे आता जी नवीन पिढी आहे, माझी मुलं जी आहेत, त्यांना ह्याची चांगली जाणीव आहे. ती आता अमेरिकनच आहे. ती आता अमेरिकन आहेत आणि त्यांना ते समाजाचा भाग म्हणून राहिलेले आहेत. आणि पण आम्ही जे बाहेरून आलो, इथं इमिग्रंट म्हणून आलो, विशेषतः आता मी 24व्या वर्षी आलो, त्यामुळे माझी जे ऍक्सेंट आहे, माझं जे बोलणं आहे, हे अमेरिकन माणसासारखं नाहीच आहे. माझं हे बोलणं, माझी जी भारतातली ऍक्सेंट आहे ती अजून तशीच राहिली आहे माझ्या बोलण्यात. आणि हा खूप मोठा फरक पडतो कारण तुमच्या बोलण्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही जरा वेगळे दिसता आणि आपल्यासारखे नाही असं जे फिलिंग जी अमेरिकेतल्या लोकांना येते, ती बऱ्याचशा या ऍक्सेंटमुळे येते. ऍक्सेंटमुळे वाटतं की हा माणूस वेगळा आहे आपल्यापेक्षा. पण मला असं वाटतं की अमेरिका इज अ मेल्टिंग पॉट. सर्व देशातून वेगवेगळ्या वर्णाचे लोक इथं आहेत आणि त्यांना एक ऍक्सेप्टन्स आहे, त्यांना एक सामावून घेतलंय. आणि एक अमेरिकन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या रिलिजन म्हणा, असे सगळी लोकांची ही मेल्टिंग पॉट आहे. अजूनही आता बघा ट्रम्प सारख्या त्याचे जे सपोर्टर्स आहेत बरेचसे, त्यांना हे मान्य नाहीये. त्यामुळं हा देश आहे, हा डेमोक्रॅटिक पार्टी आहे, डेमोक्रॅटिक देश आहे आणि प्रत्येकाला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्या विचाराचं स्वातंत्र्य आहे. पण यामध्ये इमिग्रंट्सनी हा देश आपला म्हणून जेव्हा अडॉप्ट केला, तेव्हा इकॉनॉमीच्या पुढे जाऊन आपण सामाजिक लेव्हलवरती सुद्धा याच्यामध्ये म्हणजे वी हॅव टू गेट टुगेदर आणि मेक डीप हार्ट ऑफ इट. तेव्हाच आपण खरे अमेरिकन होऊ. खरंच आहे. तुम्ही ज्या खऱ्या अमेरिकनत्वाचा, भारतीयकरण त्या शब्दाचं करून म्हणायचं झालं तर अमेरिकननेस जो आहे त्याचा उच्चार तुम्ही आता करता आहात आणि ज्या देशात तुम्ही आता बसला आहात त्या देशामध्ये हा अमेरिकननेस हा आता अगदी कसोटीला लागलेला आहे आणि सगळ्या जगाचं लक्ष आता अमेरिकेकडे आहे. अमेरिका कोणत्या दिशेने जाणार, ती लालच राहणार का ती निळी होणार, हा फक्त अमेरिकेपुरता प्रश्न राहिलेला नसून सबंध जगभरात उदारमतवादाचा जी पिछेहाट झाली गेल्या 4 वर्षात ट्रम्प अध्यक्षपदी असताना, तर त्याच्या मागे अमेरिकेने जगासंबंधात असलेल्या आपल्या बांधिलकीला अचानक दारबंद करून घेतल्यामुळे संबंध जगभरातल्या उदारमतवादी राजकीय प्रवाहांना खूप मोठा फटका गेल्या 4 वर्षात बसलेला आहे. आताही असं दिसतंय की गेल्या मंगळवारी तुमचं मतदान झालं 3 नोव्हेंबरला. आता तुमच्याकडे गुरुवारची रात्र आहे, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस उलटलेले आहेत. त्याच्या आधी जे भारतामध्ये नसतं ते अर्ली व्होटिंग तुमच्याकडे असतं अमेरिकेमध्ये. तुम्ही टपाली मतदान करता. निम्म्याहून अधिक मतदारांनी टपाली मतदान केलेलं आहे आणि अर्ली व्होटिंग केलेलं आहे. आता तुम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहात, तुम्हाला हा प्रश्न विचारणं खरं योग्य नाही, पण त्याच्या आधी तुम्ही आमचे मित्र आहात म्हणून मी तुम्हाला हे मुद्दाम
विचारते की आमच्याकडे भारतामध्ये असे मेसेजेस फिरतायत काल परवापासून की अमेरिकेचं मत फक्त 16-17 कोटी मतं आहेत आणि 3 दिवस झाले तरी तुमची मतं मोजून होत नाहीत. भारतामध्ये 70-80 कोटी मतं असतात आणि तरी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली की दुपारी 2:30-3 पर्यंत निकाल लागून जातात. का बरं अमेरिकेला इतका वेळ लागतो? असा प्रश्न अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये आज आहे. असंही काही लोक म्हणतायत की अरे यार, आमच्या निवडणूक आयोगाला काम द्या, आम्ही पटकन तुमची मतं मोजून देतो. त्या गमतीचा भाग सोडून द्या, पण ही जी गुंतागुंतीची रचना आहे ज्याच्यामुळे खूप वेळ लागतो आहे, त्याच्याबद्दल बोललंही जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे, आता त्यांना मावळते म्हणावं की नाही अजून नक्की नाहीये, पण डोनाल्ड ट्रम्प हे कोर्टामध्ये गेलेले आहेत. 4-5 राज्यांच्या विरोधामध्ये त्यांनी लॉसूट्स दाखल केलेले आहेत आणि शक्यता अशी दिसते की गुंतागुंत अजून वाढेल कदाचित. म्हणजे मतमोजणी झाल्याच्या नंतर देखील क्लिअर निकाल आपल्याकडे येईल का, याच्याबद्दल जगभरात साशंकता व्यक्त केली जाते. तुम्हाला एक त्या राजकीय प्रक्रियेत अतिशय जवळून पाहिलेले उमेदवार आणि आता विजयी उमेदवार म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघता? तुम्हाला काय दिसतं पुढच्या 2-4 दिवसात काय होईल? अमेरिका जगातला बलाढ्य देश आहे आणि जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे, यात काही शंकाच नाहीये. आणि हे जे काही सध्या चाललेलं आहे, चढ उतार जे काही चाललाय, हा एक प्रकारे बघितलं तर अतिशय चांगल्या डेमोक्रॅटिक प्रोसेसचाच भाग आहे. आणि डेमोक्रेसी म्हटली की त्याचे काही तोटे फायदे असतात. आणि मला असं वाटतं की हे सगळं जे काही चालू आहे ते पूर्ण सोडवलं जाईल. जरी ट्रम्पनी हे जजेस सुप्रीम कोर्टाचे जरी निवडले असले तरी ते सुप्रीम कोर्टाचे जज ट्रम्पच्या बाजूने निकाल देतील अशी अजिबात खात्री नाही. जर कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध जर काही असेल ट्रम्पची मागणी, तर ते त्याचे सुप्रीम कोर्ट जज जे त्यांनी नेमलेले आहेत ते सुद्धा त्याच्या बाजूने निर्णय देणार नाहीत. तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या लीगल ऑब्जेक्शन्स आहेत त्याला काही अर्थ नाहीये. थोडंसं ते पॉस्चरिंग आहे पॉलिटिकल प्रोसेस म्हणून. थोडंसं काय फेस सेव्हिंग म्हणा किंवा त्याच्या जे काही सपोर्टर्स आहेत त्यांना समाधान करण्यासाठी म्हणून त्यांनी काही थोडेसे बोलणं केलेलं आहे. पण शेवटी मला असं वाटतं की जो बायडनना पुरेशी मतं मिळतील आणि ते निवडून येतील असं मला वाटतंय. 2-3 स्टेट्सचा प्रश्न आहे आणि सगळी मतदान मोजणी झाल्यानंतर. पण आमच्याकडे खूप म्हणजे काय की रेग्युलेशन्स खूप आहेत. ती कधी मतदान बांधलेली त्या सिग्नेचर ऍडजस्ट चेक कराव्या लागतात. जेव्हा वोटिंग येतं तेव्हा बघा ना, तुमच्याकडे काय आयडेंटिटी कार्ड बघता येत नाही, तेव्हा फक्त सही असते त्याच्यावरती. त्या एनव्हलपच्या मागे सही केलेली असते आणि ती सही तपासून पाहावी लागते प्रत्येकाची आणि त्याच्या सुपरवायझरने ते अप्रूव्ह करावं लागतं. तेव्हा कुठेही काहीही गोंधळ होऊ नये म्हणून अतिशय अशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ही आणि ती सगळी पाळली जाते याच्यामध्ये. आणि आमचे बघा, आम्ही एकाच टप्प्यामध्ये इलेक्शन करतो प्रेसिडेंटची. आमच्याकडे 30 मिलियन लोक आहेत, म्हणजे भारताच्या जवळजवळ 1/3 साधारण आमची लोकसंख्या आहे. पण आम्ही ही सगळी प्रेसिडेंटची इलेक्शन एका दिवशी करतो. मतमोजणी एका दिवशी करतो. टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही करत नाही. आणि या खेपेला काय झालं की अब्सेंटी म्हणजे टपाली मेल खूप आली. टपाली मतदान खूप झालं, कारण कोविडमुळे लोकांना यायचं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक रजिस्टर्ड व्होटरला हे बॅलट पाठवलं गेलं. त्यामुळे जे नॉर्मली मतदान करत नाहीत त्यांनी सुद्धा मतदान केलं. कोविड असून सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड लेव्हलचं मतदान झालेलं आहे या खेपेला. पण ती प्रोसेस जास्त कॉम्प्लिकेट झाली, कारण ते कधी उघडायचं तेव्हा त्या निवडणूक मंडळानं त्यांना अलाव नाही केलं की मतदान, ते इव्हन पाकिट उघडायचं की नाही, ते कधी उघडायचं ह्याच्यासाठी सुद्धा नियम होते. ते कसे उघडायचं, ते कसं ठेवायचं, तेव्हा खूप प्रकारचे बंधनं नियम घातले, कारण ती प्रोसेस फेअर असावी म्हणून. आणि मला वाटतं की फेअरनेस साठी हा इतका डिले हा इज जस्टिफायबल असं तुम्ही म्हणता आहात. हो, नक्कीच ते खरंच आहे. आणि पण हो,
आणि तरी पण दुसरे दोन महत्वाचे प्रश्न जे जगभरात चर्चेले जात आहेत, त्याची चर्चा भारतात पण होतीये, त्याच्याबद्दलही तुम्ही बोला असं मला वाटतं. एक म्हणजे असं आहे की आता जो बायडेन ना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी काही औपचारिकताच बाकी आहेत असं हो, आता दिसत आहे. आणि अमेरिकेमध्ये सत्ता बदल होईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे जगभरात सगळीकडे. हो. पण एक असंही आहे की एक जी महत्वाची चर्चा आहे ती अशी की ट्रम्प यांचा 4 वर्षाचा कार्यकाळ काय पद्धतीचा होता आणि कसा होता ह्याच्या चर्चेत सुद्धा वेळ घालवण्याची गरज नाही, कारण त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. अगदी ट्रम्प समर्थक सुद्धा त्याला फारसा विरोध करतील असं मला वाटत नाही. पण असं असताना सुद्धा अमेरिकेतले मतदारांमध्ये जवळपास निम्मे निम्मे मतदान, निम्म्या निम्मा फरक पडलेला आहे. म्हणजे निम्मे मतदार याही परिस्थितीमध्ये ट्रम्प यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. हा एक अमेरिकेचा डिवायडेड फेस, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा फेस ऑफ डिवायडेड अमेरिका हा ह्या मतदानामधून समोर येतो. अशी जी एक मांडणी जगभरामध्ये आता होते आहे आणि ते खूप गंभीर आहे असं सगळेजण म्हणतात. तर हा अमेरिकेत असलेला होत चाललेला दुभंग हा आता तुम्ही गेले 40-45 वर्ष हा देश जवळून बघता, तो देश तुमचाच देश आहे आता. तर ह्या दुभंगाबद्दल अमेरिकेबाहेरच्या लोकांना, अमेरिकेबाहेरच्या लिबरल लोकांना, टू बी व्हेरी स्पेसिफिक, जेवढी काळजी वाटते आहे तेवढी काळजी तुम्हाला वाटतेय का अमेरिकेतल्या ह्या दुभंगाबद्दल? नाही, हा हा आमच्या देशाचा हा भागच आहे. हे एक स्पेक्ट्रम आहे. प्रत्येक लोकांनी सारखंच विचार करावा असं काही नाहीये. आमच्याकडे एका बाजूला एक्स्ट्रीमली कन्झर्वेटिव्ह रिपब्लिकन लोक आहेत. दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रीमली सोशलिस्ट म्हणा, बर्नी सँडर्स सारखे सोशलिस्ट लोक आहेत, ज्या दुसऱ्या एंड मध्ये आहेत. आणि तुम्ही जर मध्ये बघितलं तर जो बायडन खरं म्हणजे सेंट्रिस्ट आहेत ते. तेवढे ते लेफ्टिस्ट पण लेफ्टला पण नाहीयेत आणि तेवढे राईटला पण राईट नाहीये. नाही. हो. हो. पण तसं बघितलं तर अमेरिकन जनता जी आहे, त्या जनतामध्ये सुद्धा एक्स्ट्रीम 35% लोक एक्स्ट्रीम राईटचे आहेत आणि 35% लोक एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत, सोशलिस्ट आहेत. दुसऱ्या बाजूला कॅपिटलिस्टिक आहेत लोक. आणि त्यातल्या आपण कुठं कसं म्हणायचं की ते लोक चांगले आणि हे लोक वाईट, असं आपण कसं म्हणता येणार? प्रत्येकांची ही मतं आहेत. राईट साईडला जे लोक आहेत त्यांना वाटतं की कॅपिटलिझम, फ्री मार्केट, फ्री इकॉनॉमी असंच केलं पाहिजे. लेफ्टला असं वाटतं की गरिबांची कैवारी, गरिबांना मदत केली पाहिजे. बर्नी सँडर तरी म्हणतात की देअर शुड बी नो बिलियनेअर्स. बिलियनेअर हा या भागच असू नये. पण असू फ्री नये. इकॉनॉमी मध्ये आता अमेझॉनचा जो ओनर आहे, त्यांनी ती जेफ अमेझॉन कंपनी, बेझोस. जेफ बेझोस, त्यांनी ती अगदी सुरुवातीला ती पुस्तकं विकायसाठी कंपनी सुरू केली होती. ती आता एवढी बलाढ्य कंपनी झाली आहे आणि फेअर मार्केट आणि फ्री मार्केट याच्यावरतीच अमेरिकेचं इकॉनॉमिक सामर्थ्य आहे. तेव्हा हे सगळे वेगवेगळे विचार आहेत आणि हे सगळे नेते आहेत. ते कारण त्याचं आहे की त्याचे सगळे लोकांची ही मतं आहेत. तर ही अमेरिका अशी डिव्हायडेड आहे आणि मी स्वतः प्रोग्रेसिव्ह आहे, डेमोक्रॅटिक माझी मतं आहेत. पण मी असं काही म्हणणार नाही की दुसरी बाजू पूर्णपणे चुकीची आहे किंवा कारण त्यासाठी काही तिथं लोक आहेत. आणि आता जेव्हा आम्ही मिशिगन मध्ये आता मी MLA म्हणून म्हणा काम करणार आहे, स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, तेव्हा आमच्याकडे डिव्हायडेड गव्हर्नमेंट आहे. म्हणजे जो गव्हर्नर आहे ती डेमोक्रॅटिक आहे. पण या. आमची जी दोन हाऊस, लोअर हाऊस आणि अपर हाऊस म्हणतो किंवा मिशिगन हाऊस आणि ते सेनेट, ही सगळी हा. रिपब्लिकन कंट्रोल मध्ये आहेत. हो. तेव्हा वेन ओके. वी हॅव दिस डिव्हायडेड गव्हर्नमेंट, आम्हाला पण वी स्टील हॅव टू गेट थिंग्स डन. त्यामुळे या. कॉम्प्रोमाइज ही करावी लागणार आहे. आणि कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवता येणार नाही. नाहीतर हा असा ग्रिडलॉक होईल. लेफ्टनी लेफ्ट बाजूला जायचं, राईटनी राईटला जायचं आणि दोघांच्या मध्ये जर काही समन्वय नसेल तर प्रश्न लोकांचे सुटणार कसे? बरोबर आहे. आणि तुम हा
तुम्ही आता बोलत असताना तुमच्या मागे मला अमेरिकेच्या इतिहासातले आणि जगाच्या इतिहासातले 2 महत्वाचे प्रेसिडेंट्स दिसत आहेत, बराक ओबामा आणि बिल क्लिंटन. तर ह्यांनी एक लेगसी म्हणजे जागतिक नेतृत्वाची एक लेगसी तयार केली आहे. क्लिंटन यांनी आणि ओबामा यांनी तर निश्चितपणाने. जो बायडेन यांनी सुद्धा कालच्या का परवाच्या त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं आहे की ते सत्तेवर आले तर पॅरिस करारामधून बाहेर पडण्याची भूमिका जी ट्रम्प यांनी जाहीर केली होती, म्हणजे अमेरिकेला काही पडलेलं नाहीये असं ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आणि ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असा काही प्रश्नच नाहीये असं म्हणून ट्रम्प यांनी ते धुडकावून लावलं होते सगळीच जबाबदारी, जागतिक जबाबदारी. तर जो बायडेन यांनी असं सांगितलं होतं की आम्ही अमेरिका त्या करारामध्ये आम्ही परत जाऊ, म्हणजे ट्रम्प यांनी घेतलेले काही आत्मघातकी निर्णय पुन्हा बदलू आम्ही, अशा स्वरूपाची काही संकेत जो बायडेन यांनी दिलेले आहेत. पण काही लोकांचं असंही म्हणणं आहे की सिनेटमध्ये आणि आता एकूणच तुमच्या प्रतिनिधी गृहांमध्ये, सर्वोच्च प्रतिनिधी गृहांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे जवळपास हॉर्न टू हॉर्न असे असल्यामुळे ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलणं किंवा त्याच्या सुधारणा करणं हे बायडेन यांना फारसं शक्य होणार नाही किंवा त्यांना खूप मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल. तर बायडेन अध्यक्षपदी आले की त्यांची पुढची वाटी अधिक कठीण असेल असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांचे जवळचे सहकारी? आहेच बघा ना, कारण परत आता काय आपल्याकडे युएस सेनेट आहे. सेनेटचा कंट्रोल बहुधा रिपब्लिकनकडे असणार आहे. जी ट्रम्पची पार्टी आहे त्यांच्याकडेच सेनेटचा कंट्रोल असणार आहे. आणि बरेचदा सेनेट बऱ्याचशी गोष्टी ठरवतं. कॅबिनेट अपॉइंटमेंट्स म्हणा, जजेसच्या अपॉइंटमेंट्स या सगळ्या सेनेटकडे होतात. पण जे काँग्रेस आहे म्हणजे लोअर हाऊस, ते आता डेमोक्रॅटिकचा कंट्रोल आहे. बायडन हे प्रेसिडेंट डेमोक्रॅटिकचे आहेत. इव्हन डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक लेफ्टिस्ट भाग आहे, एक सेंट्रिस्ट भाग आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा थोडंसं दुमत असतं. लेफ्टवाल्यांना सगळीकडे पूर्ण सोशलाइज मेडिसिन आणायचं आहे इथं अमेरिकाभर. ते दुसऱ्या बाजूला पटत नाहीये. तेव्हा आमच्या पक्षामध्ये सुद्धा वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेत, 2 टोकाची माणसं आहेत. त्यांच्या पक्षामध्ये, रिपब्लिकन पक्षामध्ये पण हाच प्रकार आहे. पण शेवटी जनतेचीच ही मतं आहेत आणि आम्ही जे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, नेते आहोत, ते जनतेचे नेते आहोत आणि त्यांची जी मतं आहेत तीच आम्ही पुढे नेतोय. त्यामुळं कुणाला वाईट आणि कुणाला बरोबर म्हणायचं, कुणाचं चूक आणि कुणाचं बरोबर हे सांगणं कठीण आहे. जगभरातल्या सगळ्या देशांप्रमाणेच अर्थात तीच सध्याची कॉमन परिस्थिती आहे की सर्वच विचारसरणीच्या लोकांना अतिशय गुंतागुंतीच्या मार्गावरून आपली वाट शोधावी लागणार आहे, जे तुम्हालाही करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि एक शेवटचा प्रश्न, 1979 मध्ये तुम्ही अमेरिकेत गेलात, म्हणजे आता 41 वर्ष झाली. 41 तुम्ही मगाशी त्याचा उल्लेखही केला की माझं स्वतःचं अमेरिकन ड्रीम साकार झालं या देशाने. मी या देशाने तुम्हाला संधी दिली, या देशाने तुम्हाला आधार दिला, या देशाने तुम्हाला तुमच्या गुणांची कदर केली, तुमच्या कर्तृत्वाला वाव दिला, तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमता विकसित केल्या आणि तशी शक्यता पण निर्माण करून दिली. हे सगळं अमेरिकेने तुमच्यासाठी केलं. स्थलांतरित म्हणून वेगळ्या वर्णाचा, वेगळ्या वंशाचा, वेगळ्या डायलेक्ट असलेला, वेगळी भाषा बोलणारा माणूस म्हणून तुमच्या बाबतीत फार भेदाभेद अमेरिकेने केले नसतील ह्या 41 वर्षांमध्ये, असं आपण म्हणूया. काही प्रसंग येतात पण ते सगळ्यांच्याच वाटायला येतात, ते आपण सोडून देऊ. पण बाय अँड लार्ज अमेरिकेने लाईक तुम्हाला तुमचं स्वागत केलं मोठ्या प्रमाणावरती आणि तुमचं अमेरिकन ड्रीम, तुमच्यासारख्या अनेकांचं अमेरिकन ड्रीम या देशाने पूर्ण केलं. पण आता जी अमेरिका दिसतेय ती थोडीशी संकुचित झालेली, दार बंद करून बसलेली, स्वतःच्या लोकांच्या आणि स्वतःच्या माझ्या सारख्या दिसणाऱ्या लोकांनीच इथे राहिलं पाहिजे, त्या लोकांचाच हा देश असला पाहिजे, त्या लोकांनाच सगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारे आपल्या मूळ स्वतंत्र आणि मोकळ्या भूमिकेला थोडीशी दारं लावणारी, कड्या कुलप घालणारी अशी एक वेगळी अमेरिका गेल्या 5-7 वर्षांमध्ये जगाला दिसायला लागलेली आहे. आणि जगातले काही लोक असंही म्हणतात की अमेरिकन ड्रीम मे नॉट बी देअर फॉर एव्हर. आणि आजच आम्ही एक लेख प्रसिद्ध केलाय लोकमतमध्ये, आमच्या पुण्याच्या संपादकांनी लिहिलाय, आणि पु ल देशपांडेंनी एका भाषणामध्ये एक बेपत्ता देश असं अमेरिकेचं वर्णन केलं होतं. तर आमचा आज प्रसिद्ध झालेला लेख असं म्हणतो की कदाचित अमेरिका हा असा एक बेपत्ता देश होऊ घातलेला आहे. आणि म्हणजे जगभरातल्या गरिबांना आणि मध्यम वर्गांना, कार्यकर्तृत्वाला आकर्षून घेण्याची जी चुंबकासारखी शक्ती या देशाची
होती ती थोडीशी कमकुवत झाल्यासारखी, थोडीशी विस्विशीत झाल्यासारखी अशी जगभरातल्या लोकांना वाटतेय. तुम्ही साक्षात साकार झालेलं अमेरिकन ड्रीम माझ्यासमोर बसलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला विचारते की तुमची याबद्दलची भावना नक्की काय? नाही, हा बलाढ्य देश आहे आणि हा बलाढ्य देश राहीलच. आणि हा का बलाढ्य देश राहील? कारण यामध्ये वेगवेगळ्या विचारांना स्वातंत्र्य आहे. व्यक्तीने आपले विचार मांडायची स्वातंत्र्य आहे. अमेरिकेच्या माणसाला त्यांचा फ्लॅग सुद्धा जाळण्याची परवानगी आहे. इथपर्यंत आपल्या एखाद्या प्रेसिडेंटचं म्हणजे त्याच्याबद्दल थट्टा करण्यासाठी सुद्धा त्यांना म्हणजे फ्रीडम आहे. तर हे फ्रीडम आहे, ही जी डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे ती इतकी स्ट्रॉंग प्रोसेस आहे आणि कधी कधी त्याच्यामध्ये थोडंसं इकडं किंवा तिकडं होईल, पण शेवटी हा देश बलाढ्य आहे. शेवटी या देशामध्ये डेमोक्रेसीचं महत्व सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते कधी जाणार नाही या देशातून. आणि या देशाची जी एक मेल्टिंग पॉट जो आहे, हे जे जगभराचं टॅलेंट जे अमेरिकेत येत राहतं, ते असंच चालू राहील. कधी कधी त्याला थोडासा लगाम घातला जाईल आणि हे सगळं जनतेचे विचार असेच असतात. त्याचमुळे वेगवेगळे पक्ष, आता बघा हे युरोपमध्ये असंच होतंय, भारतामध्ये सगळीकडे झालंय, होते. हो, हो. सगळीकडेच होतं. कधी काँग्रेस पक्ष येतो, कधी बीजेपी येतो, कधी असं वाटतं की एक मताचीच फक्त, पण हे डेमोक्रॅसीचा भागच आहे हा डेमोक्रेसी. आणि याच्यामुळेच डेमोक्रेसी आपली जास्त स्ट्रॉंग होते, कारण आपण वेगवेगळ्या विचारांना आपण हे अलाव करतो, ते टॉलरेट करतो आणि त्याला प्रोत्साहन देतो. त्यामुळेच तर आपली डेमोक्रेसी स्ट्रॉंग आहे आणि ही डेमोक्रेसी अशी स्ट्रॉंग राहणार आहे. आणि थोडेसे काही बदल जे करावे लागतील बायडनना ते करतीलच. पण या देशाचा बद्दल मला अतिशय खात्री आहे की हा देश पुढे जात राहील आणि सर्व जग या अमेरिकेकडे एक बलाढ्य देश म्हणून पाहत राहील. हे खूप महत्वाचं आहे, कारण अमेरिका असणं आणि अमेरिकेने स्वतःचा अमेरिका पण न गमावणं, हे केवळ अमेरिकेसाठी नव्हे तर जगभरासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो आशावाद व्यक्त केला ते तसंच होऊ दे अशी शुभेच्छा आम्हा सगळ्यांच्या वतीने व्यक्त करते. तुमच्या नव्या राजकीय कारकिर्दीला आमच्या खूप शुभेच्छा. याच पुढच्या निवडणुका लढवत केव्हा तरी पुढच्या काही वर्षांनंतर कदाचित आज आम्ही बायडेन आणि ट्रम्प यांची टॅली बघतो आहोत. पुढे अजून काही 10, 15, 20 वर्षांनी अशा टॅलीमध्ये तुमचंही नाव आम्हाला बघायला मिळो. अशा पद्धतीने तुम्ही सुरू केलेली तुमची राजकीय कारकीर्द बहरो आणि त्याच्यातली तुमची सगळी स्वप्न साकार होत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. पण तुम्हाला शुभेच्छा देण्याचा हा जो कार्यक्रम आहे, हा एका व्यक्तीशी बोलल्याखेरीज पूर्ण होईल असं मला वाटत नाही. ते म्हणजे तुमच्या पत्नी शशी ठाणेदार. हो, त्यांनी तुम्हाला अतिशय कठीण काळामध्ये ज्या पद्धतीची साथ दिलेली आहे, ती साथ मिळाली नसती तर मला नाही वाटत हा तुमचा मार्ग एवढा सोपा झाला असता, आता तुमचा जो झाला आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्या जर आसपास असतील तर आम्हाला हाय करायला तुम्ही त्यांना बोलवाल का, अशी मी तुम्हाला विनंती करते. नाही, ती रात्रीची आहे का नाहीये 12:30 का नंतर बोलूया. आहे, घरी आहे, पण रात्रीचे आमचे हो, 12:30 वाजलेत आणि आज आम्ही दिवसभर 12:30 वाजले. बाहेर आम्ही आज दिवसभर बाहेर होतो. बाहेर बरोबर. म्हणजे जिथं आमची जी यू मिशिगनची राजधानी ऍब्सोल्युटली आहे, यू हॅड अ लाँग डे. हा, या, त्यामुळे आम्ही मिशिगनच्या राईट राईट राईट. राजधानीमध्ये होतो तर आज मग आपण पूर्ण दिवस. त्यांच्याशी, हा, परत एकदा काही तिच्या त्यांच्याशी पण पूर्ण स्वतंत्रपणाने आम्ही बोलू. नक्कीच नक्कीच, पण त्यांच्याशी पूर्ण माझं, स्वतंत्रपणाने आम्ही बोलू. हो, कारण मी माझं जे ही श्रीची इच्छा हे पुस्तक आहे ते त्या दोघींनाच अर्पण केलंय. माझ्या हो. आईला, जिनं मला घडवलं, आणि आणि शशीला. शशीला, जिनं मला सावरलं जेव्हा माझं आयुष्य विस्कळीत झालं होतं, तेव्हा तिनं माझ्या आयुष्यात आलं आणि माझ्या मुलांना, मला आणि आपलं केलं तिनं, आणि हे घर पुन्हा परत वरती उभं केलं. तेव्हा खरंय, तिचे उपकार खरंय. तर मी कधी विसरणारच नाही. आणि आज आम्ही दोघं बरोबर होतो. एका बाजूला मी माझा स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला ते स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह जे स्पाउसेस आहेत, नवरा किंवा हा. बायको त्यांची, तर त्यांच्यासाठी एक वेगळी अशी कॉन्फरन्स होती आज, की ओ, त्यांचे, ओके. हा, की सो आम्ही दोघं बरोबर गेलो होतो राजधानीमध्ये, मिशिगनच्या लॅन्सिंग नावाच्या राजधानीमध्ये, आणि पूर्ण दिवसभर आम्ही तिथं होतो. शेवटी आत्ताच ड्रायव्हिंग करून आम्ही 2 तासापूर्वी परत आलो. परत पण आलात. तिथे, तर पण तिथे तुम्ही आणि आता माझ्या आज यू मुलाचे, हॅड अ लॉंग डे.
इट वॉज अ ग्लोरियस डे इन युअर लाईफ. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. आम्ही शशी ठाणेदार यांच्याशी पुन्हा बोलू. आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण तुमच्या यशातला त्यांचा जो सहभाग आहे त्या सहभागाचा आदराने उल्लेख आम्ही इथे करतो आणि त्यांच्याशी आपण स्वतंत्रपणे पुन्हा बोलूयात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या पुस्तकाची आम्ही वाट बघतो. या राजकीय कारकिर्दीमध्ये लेखक म्हणून तुमचे अनुभव शेअर करण्याचा जो उत्साह तुमच्यामध्ये आहे त्या उत्साहासाठी पण तुम्ही थोडीशी जागा ठेवा आणि लवकर भारतामध्ये या. तुमचं स्वागत करायला आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. तेव्हा प्रत्यक्ष भेटून आपण बोलूया. थँक्यू सो मच. अभिनंदन ठाणेदार. तुमचं आणि लोकमत टीमचं आभार. थँक्यू.